अरे हे तर एका झटक्यात होईल. तुला यांच्या ताकदीचा अंदाजा नाही हाय. अरे आता तुमच्या समध्यांसमोर माझ्या मेलेल्या आजी संग बोलणं करून देणार होय ना महाराज? असं कधी कोणाशी बोलणं कसं करून देऊ शकतो? हे बघा, कृपा करून तुम्ही समध्यांनी इथून निघून जावा. आम्ही आधीच लय दुःखामध्ये आहोत. अनेक विनंती आहे. माझ्या बायकोच्या आत्म्याची अशी थट्टा नका उडवू. अच्छा, तर तू बोलतोयस आम्ही समधी इथनं गपगुमान निघून जायचं आणि तुझ्या मेलेल्या बायकोचा आत्मा आम्हाला जो त्रास देत आहे आम्ही गपगुमान सहन करायचं? मग तुम्ही ह्यासनी सांगा की ह्यांच्या मेलेल्या आजी संग बोलणं करून द्यायला. तांत्रिक कार्याने सिद्ध केलेल्या शक्तीवर जर शंका केलीस तर तुम्ही सर्व नष्ट व्हाल. जिवंत माणूस वेगवेगळा असतो. या कुणी कुणाला त्रास देतो तर कुणी कुणाची मदत करतो, कुणी कुणाला दुःख देतं. मेल्याच्या नंतर त्याची फक्त जवळच्यांना आठवण येते आणि जवळच्यांनाच दुःख होतं. मेल्यानंतर कोण कुणाला का त्रास देईल? त्यामुळं जरा विचार करा, खरंच विचार करा. अहो, कुणाच्या भरोशावर धर्म आणि संस्कृतीची रक्षा करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? ते जे भीमरावच्या घरी जातात शांत झाले, त्याने 2-3 वाक्य काय बोलली, यांचा विश्वास डगमगला. अरे तू पण तिथे शांत बसला होतास ना? अरे काहीतरी चमत्कार विमत्कार केला असतास तर तुझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला असता ना. कोणता चमत्कार दाखव शेठजी? जेव्हा आपलेच लोक साथ सोडतील ना तर कोणता चमत्कार कामी येणार नाही. हे घे. काही नाही होऊ शकत तुझ्याकडून. निघून जा इथून. महाराज, उभा राहून तोंड काय बघतोस? निघित ना. आता तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, त्या भीमरावाकडे चमत्कार वगैरे असं काहीतरी आहे. शिक्षणच चमत्कारावरचा विश्वास उडवून टाकतं आणि वास्तविकतेच्या लय जवळ घेऊन जात. आज तुम्ही तिघा भावांनी जे काम केलंय आणि ज्या प्रकारे त्या तांत्रिकाच्या बोलण्यावर प्रभावित नाही झाला, ते फक्त यामुळं कारण तुम्ही शिक्षित आहे. बाबा, आज बाळा दादानं किती चांगलं डोकं लावलं. नाहीतर त्यांनी आज आईच्या समद आठवणी जाळून टाकल्या असत्या. अरे डोकं यामुळे चाललं की मी विचार केला, जर भीम आईसाठी एवढा चिंतेत नसता तर त्याने काय केलं असतं. बस तेव्हा मनात हा विचार आला. तुम्हा दोघांच्या शाळेची येळ झाली. या जावा शाळेला. आज मी अभि कामावर जातोया आणि जाता जाता तुम्हा समध्यासनी जेवण देऊन मग जाईन. जावा, तयारी करा. भीम, तुला माहितीये भीम, इथं का बसला आहेस? काय झालं? शाळेत जायची इच्छा नाही होत आहे. का? नाही तर कुणासाठी शिकू?
घरात जाऊन कुणाला सांगू आज शाळेत काय काय झालं ते? आई नाही तर मला काय बी करायची इच्छा नाही, शिकायची बी इच्छा नाही. भीम, बाबा काय बोलत होते की दुःख समध्यासनी येतात, हा ना आपल्याला त्याला सहन करायला लागतं आणि पुढे जावं लागतं. कारण आई गेल्यावर तुझी जबाबदारी तर लई वाढली आहे. हा ना आईला बी सतत हेच वाटत होतं ना की तू शिकून सवरून एक लई मोठा माणूस व्हावं. मग तरी बी मी नाही जाणार शाळेत. भीम, बाबा पण कामावर गेले आहेत ना, त्यासनी आईच्या गेल्याचं दुःख नाही आहे, पण ते आपल्या जबाबदाऱ्यांपासून तोंड नाही फिरवत. मग तू कसं असं करू शकतोस? भीम, बाबांकडनं शिक आणि बाबांसारखाच कठोर बन. चल उठ. चल. शेठजी, भीमाबाई होतीच एवढी चांगली की तिच्या बिगर हे जीवन कसं सरल हे समजत नाही हाय. ना मला ना माझ्या पोरासनी. पर म्या भी एक बाप आहे. माझ्या पोरांचं आयुष्य मार्गावर आणायची माझी जबाबदारी आहे. कारण माझ्या पोरासनी समजलं पाहिजे की कोणाच्या मेल्यानं कुठलंच काम थांबत नसतं. उलट ते काम जास्त गंभीर आणि गरजेचं होतं. त्यामुळे म्या समजा काही ठीक होण्याची वाट बघितली आणि मग इथं कामावर आलोया. रामजी, आम्ही समधी तुझ्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळो म्हणून प्रार्थना करतो. आत्या द्या की म्या करते. नको, म्या करन. अगं म्या करून देते की, चांगलं करून देईन, दुखणार नाही. नाग म्या करन. आता मला माझी सवय बिघडवायची नाही आहे, माहितीये. जेव्हा मी सासरून परत आले होते तेव्हा तुझी आई बी केस विंचरून द्यायची माझे. तेव्हा मी तिला बी सांगितलं होत, राहू दे, करेन म्या. पर ऐकलं नाही, पिंचरायला लागली. म्हणायची, ताई जोवर म्या हाय तोवर तुम्हासनी फणीला हात लावाय बी द्यायची नाही. आणि म्या बी विचार करायचे की म्या तर तिच्याहून मोठी आहे, तिच्या आधी मीच मरण. मी जिथे असताना ही असलच. आणि अशीच केस इंचरायला लागली. पर निघून गेली आपल्याला सोडून. आता मला माझी सवय नाही बिघडायची. कोणाची मदत नको मला, मी करीन माझं म्या. जा तू इथून. मला सांग, कुठे जाणार आहेस बाजा वाजवायला?
मी आई येईन. बाबासनी नाही यायचं, नाही येणार ते, पर मी आई येईन. तुम्ही बी येणार ना? आत्या बी येणार आहे, आम्ही समजे येणार. बाळा ऐक ना, मला शिकव की कसं भाजीवत्यात. तू शिकून काय करणार आहे? काय करणार म्हणजे ते घरातच जरा, पर कधी कधी मनात आला तर मी वाजवीन. बस तुझ्या मित्रांनी सांगितलं तू इथं एकटा आहेस म्हणून मी आले. बाळा, आय संग माझं लय पटायचं नाही. बारीक सारीक गोष्टीवर लय भांडणं व्हायची, पर आज ती नाही तर तिची लय आठवण येते मला. बाळा, आई संग झालेलं भांडण असते वय, हा? आणि आय हाय तर आठवण तर येणारच ना. असं रडत बसून कसं काय होणार बाळा? बाबासनी तर तू बोलत होतास आम्ही समधी संकट आहे, समधी जण मिळून जबाबदारी घेऊ, पर आता इथं असा एकटा बसून रडतोयस वय, हा? मी प्रयत्न करतोय, पर आता आई बिगर नाही राहिलं जमत आहे. बाळा, प्रयत्नाला सिद्ध केलं पाहिजे र ते, ह्यासाठी कारण भीम आणि आनंद तुझ्या परीस लहान आहेत आणि माहित आहे वडिलांचा समध्यात मोठा आधार त्यांचा मोठा पोरगा असतो. आणि मला माहित आहे तू तुझ्या समध्या जबाबदाऱ्यात चांगल्या प्रकारे सांभाळशील. आता तू रडू नकस, ठीक आहे? हे घे, तुझं काम पुरं करून भीमाच्या आणि आनंदच्या शाळेत जा. त्यासनी तुझ्या संकटच घेऊन ये. कुटुंबावर जेव्हा कुठली बी परिस्थिती येते तेव्हा समध्यांनी एक होणं गरजेचं आहे. असं एकट्यात रडत बसायचं नाही, समजलं? वय जा, मी घेऊन येतो. वय. अरे लोकासनी तर लाजच नाही हाय. 2 दिवस आधीच याची आई मेली हाय, पुरस्कार मेजवानी बी केली, आणि बघा आता शाळेला जात आहेत. अरे याला काहीच फरक पडत नाही. याच्या घरात तर माणसं मरतच असतात. याची तर बहीण भावंड बी मेलेत आणि आता आई बी मेली. अरे लोक तर हे बी बोलत आहेत की त्या भीमरावानं आपल्या शाळेसाठी पैक बी जमा केलं होतं आणि ते पैक वाचवं म्हणून आईचा उपचार बी केला नाही, आणि आता बघा आई मेली. अरे लोक तर हे बी बोलत आहेत की ह्याचा बाप जो पैक कमवायचा त्या पैक्यानं ह्याची आई बाजारात जाऊन चांगलं चुंगलं खाईत होती म्हणून तर पैक पचत नव्हतं. त्यामुळेच तर याची बहीण भावंड भूकन मेलीत. भाऊ, मला तर वाटत आहे की याच्या घरात समधी खुनेच आहेत. कुणी कुणाचा बी खून करतय आणि पुढे बी करत राहील. आणि असं नका व्हायला की भीमराव स्वतःच्या बापाचाच खून करल, म्हणजे इशाच बंद. काय झालं, राग आला का? अरे राग येऊन बी काय करणार आहेस?
काय विचार करतो या? दगड उचलून मारणार आहेस? उचल, अरे उचल. तुझी लायकी आहे का दगड उचलायची? माणसाला जेव्हा राग येतो ना, तेव्हा त्याला लय सावध राहिलं पाहिजे. लय समजुतीनं काम केलं पाहिजे की त्यानं राग शांत करायचा का हातात दगड घ्यायचा. बघ भीमा, या जगात ना 2 प्रकारची माणसं असतात. पहिली, जी रागावर ताबा मिळवून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. आणि दुसरी ती लोक जी रागावर ताबा नाही मिळवू शकत आणि अजिबात विचार न करता हातात दगड घेतात. तुला काय करायचंय? कुठल्या प्रकारचा माणूस बनायचा आहे तुला? आत्ताच ठरविलं पाहिजे. कारण अशाच संधीत अन अशाच संकटाच्या येळीच हे ठरवायचं असतं. अन तुला बी आत्ताच ठरविलं पाहिजे. काय झालं? दगड उचलून मारणार होतास आम्हाला? उचल दगड, मार. आमासने बी बघायचं हाय या दगडानं होतं तरी काय, किती बदलल ते खरं. ज्याला ऐकून तू एवढा चिडला आहेस. भीम, सोडी असनी घरी चल. जर मी दगडानं तुमसनी मारलं तर मी तुमच्या समद्यांसारखंच बनलो असतो. माझ्या आईनं मला तुमच्या समद्यांसारखं बनण्यापासून वाचवलं. तुम्ही बी विचार करा की काय योग्य आहे. दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल आदर तयार करणं का कुणाला एवढा त्रास द्यायचा का त्याने दगड उचलावा. भीम, अरे भीम कुठं चाललास? भीम, अरे त्यो गेला पळून, आता तू बी जा. भीम गप गुमान पळून जाणाऱ्यातला नाही हाय. आणि तो एवढा सोपा बी नाही हाय की तुम्ही लोक त्याला समजाल. बस फक्त त्यानं जे सांगितलं हाय त्याचा विचार करा. त्याचा नक्की विचार करा. हाड, चल. भीम, 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 भीम. आई, असं काय करतेस आय? माझ्या संग बोलली बी नाहीस आणि तू आधीसारखं विचारलं बी नाहीस का आज दिवसभर काय झालं आणि लगेच इथं आलीस. माहित नाही कुठं जातेस. चल की घरला. नाही, मला माझ्या घरी गेलं पाहिजे. तुझ्या घरी. माझ्या घरला म्हणजे तुझं दुसरं घर बी आहे? कुठं? हाय कुठेतरी. जा जा, तू घरला जा. नाही आहे, तू माझ्या संग चल, नाहीतर मी तुझ्या संग येणार. नाही भीमा, भीमा, तुला त्या घरला गेलं पाहिजे जिथे आपलं समद कुटुंब राहत आहे, जिथे तू राहतोयस. पण आय, तिथं तर तू बी राहतीस. राहत होते, आता नाही राहू शकत. का नाही राहू शकत? तू राहू शकतेस. चल तू. भीमा, हट्ट नका करूस. मला जरा समजून घे. भीमा, हे बघ, तू हट्ट करायला लागलास तर भेटायला बी नाहीये. नाही आहे, नाही. मग जाऊ दे मला माझ्या घरला.